नमस्कार. आज 21 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, SIRमध्ये सर्वोच्च हस्तक्षेप, पश्चिम बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती. व दुसरी बातमी आहे, शक्तीपीठवरून शेतकरी पोलिसांमध्ये वाद, परभणी जिल्ह्यातील प्रकार, आंदोलक शेतकरी ताब्यात. आता जी सर्वात पहिली बातमी आहे SIRबद्दल, त्या बातमीला आपण डायरेक्टली द हिंदूमध्ये कव्हर करणार आहोत, कारण थोडंसं चांगल्या पद्धतीने तर कव्हर झालेलं आहे. पहा, त्याच्यानंतर द हिंदूमधील पहिली बातमी आहे, US सुप्रीम कोर्ट हाल्स ट्रम्प स्वीपिंग टॅरिफ्स. ओके, म्हणजे अगदीच पहा, ट्रम्प सत्तेमध्ये आल्यापासून अगदी त्यांचं जे राजकारण चालू झालेलं आहे ते टॅरिफबद्दलच चालू झालं. ओके, किंवा अगदी पहा, कोणताही देश जर त्यांच्या पॉलिसी अंतर्गत काम करत नसेल, जसं की इंडिया पहा. ओके, इंडियाला जर त्यांना धमकावायचं असेल तर ते डायरेक्टली काय म्हटले की आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावू, व अशा पद्धतीने करत त्यांनी पहा 50% टॅरिफ आपल्यावरती लावलं होतं. व अन्यथा आपला भारत देशावरती जे ट्रेड होतं त्यावरती फक्त 2 ते 3% अशा पद्धतीने टॅरिफ होतं. मग पहा, इथे चॅलेंज कुठं निर्माण झालं, किंवा ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या का थोडंसं काय म्हणू शकता रागवलं. ओके, तर पहा, हा आहे आपला प्यारा भारत व इथं आहे USA, बरोबर. मग अगदी पहा, आता आयफोन जो बनतो तो आपला तमिळनाडूमध्ये बनतो, बरोबर आहे. मग आपल्या तमिळनाडूमधून जो आयफोन बनणार आहे तो USAला जाणार आहे. मग आपल्या तमिळनाडूमध्ये ज्यावेळेस आयफोन बनतो त्याची किंमत होती पहा फक्त 100 रुपये. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले की नाही, जर इंडियामधून एखादा माल जर अमेरिकेत जात असेल तर त्याच्यावरती आम्ही किती टॅरिफ लावू, 50% आम्ही टॅरिफ लावू. मग जे आयफोन 100 रुपयाचा होता इथं गेल्यानंतर अमेरिकेत गेल्यानंतर किती 300 रुपयाचा झाला. मग यामुळे पहा, जे तेथील राज्य आहेत, ओके, मग तुम्हाला माहिती आहे USAमधील जे फेडरलिझम आहे ते कुठं झुकलेलं आहे, तर अगदी पहा, राज्याकडे जास्त पॉवर आहे. मग त्यांच्यामधील जे राज्य होते ना ते गेले सुप्रीम कोर्टमध्ये, व सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी जाऊन म्हटले की बाबा हे पहा, ट्रम्प यांनी काय करत आहेत, आम्ही त्यांना निवडून दिलं ते सर्व काही मान्य आहे, पण त्यांच्याजवळ एवढी पॉवर कसा आली. ओके, की प्रत्येकच देशाला त्यांनी काय रेसिप्रोकल टॅरिफ लावत आहेत. व प्रॉब्लेम इथंच नाही आहे, फक्त इंडियाबद्दलचा नाही आहे, तर चायनावरती पण त्यांनी तशा पद्धतीने टॅरिफ लावले. ओके, व चायनापासून तर रेअर अर्थ मिनरल्स त्यांच्याकडे जातात. मग ते प्रत्येक देशासोबत त्यांनी तशा पद्धतीने टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे USAमध्ये पण महागाई तिथं नक्कीच आली. मग यालाच पाहत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते व सुप्रीम कोर्टने त्यांना पहा अगदीच निर्देशन दिलेले आहेत की बा तुमच्याकडे ही पॉवर नाही आहे. हां, पॉवर आहे ती फक्त एमर्जन्सीबद्दलची आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी असेल ना देशामध्ये आपल्या, त्यावेळेस तुम्ही प्रेसिडेंट ऑफ जे अमेरिका आहेत त्यांच्यामार्फत हे टॅरिफ लावले जाऊ शकतात, पण तुम्ही याचं जास्त उल्लंघन करू नकात, किंवा हे तुमच्याकडे पॉवर नाही. तर ती पॉवर कुणाकडे आहे, 1977च्या कायद्यानुसार. ओके, म्हणजे अमेरिकेमधील 1977च्या कायद्यानुसार ती टॅरिफ लावण्याची पॉवर फक्त काँग्रेसला आहे. काँग्रेस म्हटल्यानंतर तेथील लोकसभा. ओके, मग ती फक्त पॉवर काँग्रेसला आहे, ती तुमच्याकडे पॉवर नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांना खडसावलेलं आहे. आता पाहूयात इंडियावरती ते किती टॅरिफ लावतात. व पहा, आपण ट्रेड डील तर साईन केलेले आहे आता ट्रम्प यांच्यासोबत, बरोबर. मग शेतकरी प्रोडक्टचं काय हे अद्याप आपल्याला समजलेलं नाही आहे, डिटेल्स आलेले नाही आहेत. ओके, व पूर्वीपासून म्हणतोय 1 महिना जवळपास होतच आला पाहता की डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स, त्यामुळे निश्चिंत राहा, एवढंच आपल्यासाठी गरजेचं होतं. पुढची बातमी आहे जी की लोकसत्ता आला की सर्वोच्च निर्णय घेतलेला आहे. अगदी बरोबर आहे. पहा, तर सर्वांना माहिती आहे, जेव्हा SIRबद्दलचं प्रकरण चालू आहे, अगदीच पहा, मी या केसला फॉलोअप घेत आहे अगदी जुलै महिन्यापासून. ओके, पहिल्यांदा बिहारमध्ये SIR चालू झालेलं होतं तेव्हापासून मी याचं फॉलोअप नक्कीच घेत आहे, बरोबर. मग पहा, सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, आता वेस्ट बेंगालच्या मुख्यमंत्री अगदीच सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन त्यांनी पण त्यांचं मत मांडण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यावेळेस आता अगदीच ही जी केस आहे ती 3 जजेसची बेंच सुनावणी करत होती. मग त्यांना परत लक्षात आलं किंवा इलेक्शन कमिशन आमचं ऐकत नाही आहे, किंवा कुठेतरी प्रॉब्लेम नक्की असेल, असं म्हणत काय केलं पहा, जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी जे वेस्ट बेंगालचं हायकोर्ट आहे म्हणजे कलकत्ता हायकोर्ट यांना निर्देश दिलेले आहेत की जे रिटायर्ड आपले जजेस आहेत, ओके, रिटायर्ड जे जजेस आहेत त्यांच्या अंतर्गत तुम्ही काय करा, समिती बसवा. व आता पहा, फक्त 8 दिवस राहिलेले आहेत, ज्या लोकांची नावं कटलेली आहेत व ज्या लोकांच्या नावाची कटण्याची भीती आहे अशांसाठी त्यांनी काय केलं आहे, हे उर्वरित 8 दिवसांमध्ये त्यांनी काय करायचं आहे, जर इलेक्शन कमिशनकडे जर तुम्हाला जबाब नोंदवायचा नसेल किंवा इलेक्शन कमिशन जर तुमचं ऐकत नसेल ना, तर तुम्ही हे कलकत्ता हायकोर्टाचे जे
हायकोर्टाचे जे रिटायर्ड जजेस आहेत किंवा जे कलकत्ता हायकोर्टानुसार जी समिती बसवण्यात आलेली आहे ना, डायरेक्टली तिथं तुम्ही न्याय मागण्यासाठी जाऊ शकता व कलकत्ता हायकोर्टाचे जे ज्युडिशियल अधिकारी तिथं बसणार आहेत त्यांचा निर्णय सर्वोच्च असेल तिथे. ओके, कारण ही पॉवर कोणी दिली आहे? सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. मग आता इथूनच आपला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, पहा ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, यालाच काय म्हणतो तुम्ही? ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. आता अगदी पहा आपल्याकडे देशामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्यावेळेस शिकतो आपण त्यावेळेस सेपरेशन ऑफ पॉवर ही पण कन्सेप्ट आपण नक्की शिकतो. बरोबर आहे. एकच मिनिट मला याला क्लीन करू द्यात. ओके, तर पहा आता मी हे हायलाईट पण पुसून घेतो कारण मला जास्त स्पेस लागणार आहे. बरोबर. व याची PDF जी आहे ना ते आपल्या टेलिग्रामवरती ऑलरेडी आहे, तुम्ही पण वाचू शकता. तर पहा आपण काय म्हणत होतो की सेपरेशन ऑफ पॉवर ही कन्सेप्ट आहे. सेपरेशन ऑफ पॉवर याच्यापूर्वी पण आपण भरपूर वेळेस बोललेलं आहे. ही आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंतर्गत पहा एकीकडे आहे एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर दुसरीकडे आहे लेजिस्लेचर आणि तिसरा आहे पहा ज्युडिशरी. बरोबर. मग आता पहा एक्झिक्युटिव्हमध्ये आपण कुणाला धरलेलं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, एकच मिनिट परत एकदा पेन चेंज करावी लागेल, ओळखू येणार नाही तुम्हाला. हे पहा इलेक्शन कमिशन, सॉरी हां, तर इलेक्शन कमिशन आहे ते काय आहे? एक्झिक्युटिव्ह आहे. बरोबर. एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे इलेक्शन कमिशन. मग एक्झिक्युटिव्हने काय निर्णय घेतला? SIR करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आहे. व लेजिस्लेचरचं त्यामध्ये काही हात आहे का? नाही, कारण इलेक्शन कमिशन ही स्वतंत्र क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. बरोबर आहे. व एकीकडे ज्युडिशियरी आहे. मग अगदीच पहा इलेक्शन कमिशन किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडीने एखादा ऑर्डर काढला जो की SIRचा आहे व त्यानुसार त्यांनी काय करत आहेत, काही मतदारांना त्यांनी डायरेक्टली गाळतच चाललेले आहेत पुढे. मग अगदी भारताच्या लोकशाहीचा जर अतिशय प्रमुख भाग जर काय असेल तर मतदान आहे किंवा व्होटिंग. ओके, व व्होटिंग कसा राईट आहे तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे व 2 केसेस तुम्हाला लक्षात ठेवण्यास सांगितलं होतं. तर व्होटिंग इज द कॉन्स्टिट्युशनल राईट. ओके, मग आपल्याला जो व्होटिंग करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे तो कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे व आपल्या लोकशाहीचा जो आत्मा जो काही आहे तो मतदानामध्ये लपलेला आहे. बरोबर. मग तो जर आत्माच तुम्ही नष्ट करत आहात तर मग हे चालेल का? तर बिलकुल चालणार नाही. मग त्यामुळेच पहा ज्युडिशरी काय करतं, आता सेपरेशन ऑफ पॉवर कसं आहे, मी माझं काम करेन, तुमच्या कामामध्ये दखल देणार नाही. आज घडीला काय होतं पहा, एक्झिक्युटिव्हचं काम करतं, लेजिस्लेचरचं आणि ज्युडिशरीचं मस्त काम करत आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस पहा हे एक्झिक्युटिव्ह जे आहे ना, ह्या एक्झिक्युटिव्ह मार्फत जनतेवर कुठेतरी दगा येत असेल किंवा जनतेच्या अधिकारांवर कुठेतरी दगा येत असेल ना, तर ज्युडिशरी डायरेक्टली काय करतं, इंटरव्हीन करू शकतं. ओके, किंवा पहा अगदी ज्युडिशरीच्या काही गोष्टींमुळे जर जनतेवर अन्याय होत असेल ना तर लगेच लेजिस्लेचर पण त्यांच्यामध्ये इंटरव्हीन करू शकतं कायदा आणून. ओके, आय होप तुम्हाला समजत असतील. मग हे सेपरेशन ऑफ पॉवर आहे आपल्याकडे. अगदी तिघंजण ॲटोमॅटिक आपापल्या पद्धतीने काम करत असतात, पण एखाद्याच्या कामामुळे जर जनतेवरती दगा येत असेल तर ज्युडिशरी असू द्या किंवा लेजिस्लेचर असू द्या किंवा एक्झिक्युटिव्ह असू द्या, एकूण एकाच्या कामामध्ये दखल देऊ शकतात. अगदी तशाच पद्धतीने पहा ज्युडिशियरी आता काय देत आहे, एक्झिक्युटिव्हच्या कामामध्ये दखल देत आहे व तिथं काय होत आहे, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम तिथून होत आहे. आय होप ही संकल्पना समजली आहे की ज्युडिशरी ॲक्टिव्हिटी तिथं दाखवत आहे काहीतरी. कारण पहा SIR करण्याचं काम कोणाचं होतं, हे एक्झिक्युटिव्ह बॉडीचं होतं, परंतु एक्झिक्युटिव्ह बॉडी चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे हे सुप्रीम कोर्टाला वारंवार निर्देश केलं गेलेलं आहे. मग यासाठीच पाहता सुप्रीम कोर्टाच्या डोक्यावरून पाणी गेलं की मग त्यांनी काय म्हटलं की नाही आता मी थांबणार इथं व SIRमध्ये आता कोणाचे अधिकारी नियुक्त केले गेले आहेत, तर अगदीच कलकत्ता हायकोर्टाचे जे अधिकारी आहेत किंवा रिटायर्ड जजेस आहेत ना त्यांना तिथं नियुक्ती देण्यात आलेली आहे परत एकदा. व आता त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्टली तिथं जाऊन दाद मागू शकता. ओके, व त्यांनी जर म्हटलं ना की हे यस आहे तर तिथं अगदीच पहा ज्युडिशरीचा तिथं निर्णय मोठा असेल व एक्झिक्युटिव्ह बॉडीला तिथं काय देण्यात येणार आहे पहा, ऑर्डर तिथं दिली जाईल. ओके, आय होप ही संकल्पना समजली आहे. आता पहा ही पण न्यूज इन प्रोसेस आहे, पण तुम्हाला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम काय आहे हे समजणं गरजेचं होतं किंवा सेपरेशन ऑफ पॉवर काय आहे हे समजणं गरजेचं होतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी SIRचं प्रकरण जे आहे ते आता एप्रिलमध्ये महाराष्ट्रात पण होणार आहे. पाहूयात महाराष्ट्रात झाल्यानंतर तिथं काय काय बदल वगैरे होतील. व पहा SIR बद्दलचा अद्याप ठोस निर्णय आलेलाच नाही आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, ज्यावेळेस ठोस निर्णय येईल ना त्यावेळेस अगदीच UPSC पण तशा पद्धतीने प्रश्न विचारू शकेल. अद्याप तरी प्रश्न विचारण्याची संधी आपल्याला दिसत नाही येते. त्यानंतर सायमल्टेनियस इलेक्शन याबद्दल हा कॉलम आलेला आहे किंवा एक न्यूज आलेली आहे, पण हे आपल्यासाठी गरजेचे नाही. पहा आज मी पण म्हणू शकेल की बाबा जे सायमल्टेनियस इलेक्शन आहेत ना ते बेस्टच आहेत, पण थांबा ना थोडंसं, JPCकडे गेलेली याच आहे सायमल्टेनियस कमिशनची रिपोर्ट वगैरे. मग पाहूयात सायमल्टेनियस इलेक्शन का गरजेचे आहेत किंवा का नाही. हां, जरी तुम्हाला नक्कीच वाचायचं असेल ना तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम म्हणतो यूट्यूब चॅनलवरती ना एक व्हिडिओ बनवलेला होता मी, 1 नेशन 1 इलेक्शनचा, तो देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी सर्रास पॉईंट तिथं कव्हर केलेले आहेत. ओके, शक्य झालं तर तो माझा पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तुमचे सर्व डाऊट तिथं क्लिअर होतील व अगदी परीक्षेला जे
विचारणाऱ्या गोष्टी आहेत ना ते तिथं जवळपास कव्हर झालेल्या आहेत. हां, आता याचं फायनल JPCचं राऊंड जर झालेलं असेल व त्यांची जर परत एकदा कायदा जर लोकसभेमध्ये मांडण्यात आला ना त्यावेळेस आपण नक्की याचं डिस्कशन करणार आहोत. पण थोडंसं थांबा असंच मी इथं सध्याला म्हणेल. नेक्स्ट आहे पब्लिक युरिनल ओपन गार्बेज बी नेक्स्ट टू होम व्हायोलेट राईट टू लाईफ, हायकोर्ट डायरेक्ट सिव्हिक बॉडी टू डिमोलिश बोथ. पहा, आता दिल्लीची ही घटना आहे पण महाराष्ट्रामध्ये पण अशा घटना सर्रास होतात. पहा, आता एखाद्याच्या घरासमोरच डायरेक्टली तिथं पब्लिकली कचरा वगैरे टाकला जातो किंवा पब्लिक टॉयलेट वगैरे तिथं बांधण्यात येतं. मग अगदी पहा, यामुळे काय होतं तर जे राईट टू लाईफ आहे आपलं, राईट टू लाईफ कितवं आहे आर्टिकल 21 फंडामेंटल राईट आहे तुमचा राईट टू लाईफ. ओके, म्हणजे जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तुमचा तो व्हायलेट केला जातो. मग यासाठी दिल्ली हायकोर्टाने म्हटले की अशा पद्धतीने जर तुमच्या घरासमोर जर तिथं बांधण्यात आलेलं असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली डिमॉलिश करून टाका. ओके, मग अगदीच पहा, आता अगदी हे दिल्ली हायकोर्टाचा निर्णय आहे पण या बेसिसवर दुसरीकडे पण हा निर्णय एखादा घेतला जाऊ शकतो कारण राईट टू लाईफचा हा निर्णय आहे व अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आजची आहे पहा ही. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट बातमी आहे पहा, क्राईम्स अगेन्स्ट वुमन डाऊन बाय 16% इन हरियाणा. त्यांचे गव्हर्नरनी म्हटलेलं आहे व ही चांगली न्यूज आहे. पहा, क्राईम अगेन्स्ट वुमन तिथं कमी होत आहेत. ओके, जर कुठे तुम्ही NCRBची वगैरे आकडेवारी जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही ही आकडेवारी तशा पद्धतीने सांगू शकता की हरियाणामध्ये पण जे वुमन रिलेटेड जे क्राईम आहेत ना ते 16% कमी झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहेत पहा डायरेक्टली आर्टिकल्स. आता द हिंदूमध्ये लोकसत्तामध्ये आर्टिकल आलेले आहेत की अग्रलेख पहा, निर्देश उपदेश आणि देश. व सर्वांना माहिती आहे, आता कालच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं ना तुम्हाला की सुप्रीम कोर्टाने काय ओरल बोलत असताना म्हटलं की ही रेवडी वगैरे वाटप बंद करा, पण योग्य नाही आहे ते. किंवा आज घडीला जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही हा आर्टिकल वाचू शकता. पहा, अगदी वेटिंग फॉर 1500 रुपये. आता विनया देशपांडे पंडित मॅमनी हा आर्टिकल लिहिलेला आहे किंवा एक केस स्टडी त्यांनी केलेली आहे मुंबईमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची व तुम्हाला यामध्ये सर्रास पॉईंट चांगल्या पद्धतीने मिळून जातील की बाबा 1500 रुपये का गरजेचे आहेत किंवा फॅमिलीला जे महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला होता तो का गरजेचा आहे किंवा याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत हे समजून येईल. व पहा, काल सुप्रीम कोर्टाने फक्त ओरल ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. ओरल ऑब्झर्वेशन दिलं आणि प्रत्यक्षात योजनेला पाहिलं तर ते खूप जमीन आसमानचा अंतर असतो तिथं, त्यामुळे ती थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. पण हा जो लेख आलेला आहे ना तो SIR बद्दलचा आहे व SIR बद्दलचा जो महत्त्वाचा पॉईंट होता मी तो ऑलरेडी कव्हर केला आहे. त्यामुळे पहा, उपदेश देणं सुप्रीम कोर्ट ते तुम्ही बाजूला ठेवू शकता. याबद्दल जास्त चिंता नका करू की सुप्रीम कोर्ट कसं काय उद्देश वगैरे दिला. ओके, स्किप करू शकता, आपल्या परीक्षेसाठी ते काही महत्त्वपूर्ण ठरणार नाही. हां, ठोस निर्णय जर आला तर नक्की आपला ते कव्हर करणं अपेक्षित असतं. तर आता आपण पाहूयात जेन झी अँड द डायनॅमिक्स ऑफ डेमोक्रॅटिक एंगेजमेंट. ओके, जेन झीनुसार जे प्रोटेस्ट आहेत किंवा जेन झी कशा पद्धतीने आपल्या लोकशाहीला वाचवण्याचा प्रयत्न करते हा आर्टिकलचा एक क्रक्स आहे. ओके, तर पहा, लेखक JNUचे प्रोफेसर आहेत. तर लेखकांनी काय म्हटलेले आहेत पहा की आता तुम्हाला आठवायचं आहे थोडंसं मागचं म्हणजे जेन झीच्या पूर्वीचे जे प्रोटेस्ट वगैरे होते तो थोडंसं आठवावं लागेल आपल्याला. मग इथं त्यांनी अगदीच पहा प्रोटेस्ट दिलेले आहेत. युनायटेड स्टेटमधील 2011चे वॉल स्ट्रीट प्रोटेस्ट आहेत, त्यानंतर अरब स्प्रिंग 2010मधील प्रोटेस्ट, त्यानंतर ब्राझील स्प्रिंग 2013 हे प्रोटेस्ट त्यांनी दिलेले आहेत. व आताचे जर तुम्ही प्रोटेस्ट पाहिलात तर बांगलादेश 2024मधील, त्यानंतर नेपाळ 2025मधील जे प्रोटेस्ट आहेत त्यामध्ये आणि यामध्ये खूप डिफरन्स आहे. ओके, आता अगदीच किंवा किसान, आपल्या देशामधील किसान आंदोलन किती दिवस चाललं तर अगदीच 2 ते 3 वर्ष किसान आंदोलन आपल्या देशामध्ये चाललं, बरोबर आहे. मग अगदी त्याला 3 वर्ष लागली किंवा आपले जे स्ट्रीट टॉकचं प्रकरण होतं त्यावरती पहा अगदी 1 ते 1.5 महिना तिथं प्रोटेस्ट वगैरे चालले, बरोबर आहे. मग हे काय होत आहे तर डेमोक्रेटायझेशन होत आहे. आता तुम्ही म्हणता की जेनसी काय आहे तर अगदीच काय म्हणू शकता की ते थोडंसं मोबाईल ॲडिक्शन आहे किंवा म्हणजे ती चांगली नाही आहे अशा पद्धतीने आता जे पूर्वज आहेत ओके थोडंसं अर्ली जनरेशनचे आहेत ना ते थोडंसं जेनझीला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहतात. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात ना जे सोशल मीडिया आहे त्यामधून पण अवेअरनेस तिथं येत आहे. ओके, आता अगदी तुम्ही पण इंस्टाग्रामच्या रील पाहू शकता. इंस्टाग्रामच्या रील पाहत असताना तुम्हाला पण गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट वगैरे व त्यानंतर अगदीच मी PSIचा सिलेबस पाहत होतो त्यामध्ये मला एक बेस्ट कोटेशन मिळालं पहा की जो व्यक्ती ना आपल्या देशाच्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवत नाही ना तो अगदी फ्री नाही आहे किंवा त्याला काहीच अधिकार नाहीत अशा पद्धतीने ते प्लेटो यांचं कोट होतं पहा. अगदी ते बरोबर आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये काय चालू आहे किंवा काय घडामोडी होत आहेत हे तुम्हाला जाणून घेणं खूप कर्तव्य आहे, अन्यथा तुम्ही गुलाम आहात. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आपल्या देशाबद्दलचं. मग यासाठी
आपल्या देशामध्ये काय चालू आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी अवेअरनेससाठी तरी तुम्ही इंस्टाग्राम वगैरे यूज करू शकता. कारण अगदी म्हणजे तुमचा अल्गोरिदम जर वेगळा असेल तर सॉरी फॉर दॅट, पण जर अवेअरनेससाठी जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा वापर करत असाल तर ते खूप बेस्ट आहे. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर तुम्ही पहा जे झेनझी आजची आहे त्यांना पण हे सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. ओके, व त्याच्याही पुढे गेल्यानंतर इथं लेखकांनी काय म्हटलेत पहा. आता अगदी आपले जे पॅरेंट्स वगैरे होते त्यांना इमोशनल ट्रॉमा वगैरे ह्या कन्सेप्ट माहिती होत्या का, किंवा भावनिकता वगैरे डिप्रेशन हा शब्द त्यांना अगदी माहिती असेल, परंतु त्यांनी त्याचं कधी असं हे उलगडा केला नाही, किंवा ते कधी डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट वगैरे बिलकुल केले नाहीत. का केले नाहीत? कारण त्यावेळेस ते मान्यताच नव्हती. बरोबर. पण जेनझी आता काय करते पहा, डायरेक्टली ते स्वतःहून पुढे येऊन बोलतात की मी डिप्रेस्ड आहे, किंवा अगदी डॉक्टरकडे जाऊन वगैरे तशा पद्धतीने त्यांनी काउन्सिलिंग वगैरे सेशन करतात. हे काय आहे तर ते अवेअर झालेले आहेत. त्यामुळे लेखकांचं म्हणणं काय आहे की जेनझीला तुम्ही अशा पद्धतीने हलक्यात वगैरे घेऊ नकात. ओके, कारण त्यांचा जो जगण्याचा रवैया आहे किंवा त्यांची जी विचारसरणी आहे ना ती वेगळी आहे. व पहा ते मोर लिबरल आहेत. ओके, लिबरल आहेत. आता अगदी स्वातंत्र्य विचारसरणीचे ते आहेत. व आपण जर त्यांना कंट्रोल करण्याचा वगैरे जर प्रयत्न केला गेला तर तुम्ही बांगलादेशमध्ये काय झालं किंवा नेपाळमध्ये काय झालं हे नक्कीच आठवू शकता. मग त्यामुळे आपण त्यांचे इथिक्स वगैरे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक असू शकतात आपल्यासाठी. म्हणजे तुम्ही कारण पहा त्यांच्या आणि आपल्या जनरेशनमध्ये 30 वर्षाचा तिथं बेसिकली फरक असू शकतो. ओके, आता म्हणजे आपण पॅरेंट्स आहे. आता आपण जर पाहिलं ना आपण म्हणजे बीच में किंवा म्हणजे अगदीच मध्यात येऊन बसलेले आहोत आपण. पण जे नवीन जनरेशन आहे व आपले जे पॅरेंट्स आहेत त्यामध्ये थोडासा डिफरन्स तिथं 30 वर्षाचा नक्कीच आहे. बरोबर. मग यासाठी लेखक म्हणत आहेत की तुम्ही लोकशाही जी वाचवायची आहे, किंवा जे लोकशाही जे म्हणत होतात, किंवा रवींद्रनाथ टागोर यांना पण चिंता वाटलेली होती. ओके, त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्या कवितांमध्ये वगैरे किंवा त्यांच्या विचारामध्ये त्यांनी म्हटले की जे येणारी जनरेशन जी असेल ती कशी असेल, किंवा त्यांना ही आपल्या देशाची जी मूल्य आहेत ते समजतील का. तर बिलकुल यस लेखक म्हणत आहेत मग त्यासाठी, किंवा यस रवींद्रनाथ टागोर यांना जी चिंता होती ना त्याच्याही पुढे जाऊन ही जेनझी आपल्या देशाला प्रोटेक्ट करू शकेल. का प्रोटेक्ट करू शकेल तर अगदीच पहा ना, स्ट्रीट डॉगचं प्रकरण तुम्ही पाहू शकता. आपल्या देशामधीलच म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात सर्वजण रस्त्यावर आलेले होते दिल्ली येथे. ओके, किंवा अगदी पहा पोल्युशनबद्दल पण तसंच आहे. मग अगदी फक्त त्यांच्याकडे अवेअरनेस आहे, त्यांच्या विचारांवर नक्कीच थोडंसं स्वातंत्र्य पद्धतीने ते विचार आहेत. पण इथे खतरा पण एकच आहे, म्हणजे ते अगदी देशाला पुढे घेऊन जाऊ शकतील, पण एक खतरा पण आहे की त्यांचं जर ब्रेन वॉश झालेलं असेल तर मग त्यांना कोणी थांबवू शकणार नाही. पहा, हेच तिथे एक बेसिकली कन्सर्न दाखवण्याचा प्रयत्न लेखकांनी तर केलेला आहे. ओके, तरी देखील पहा आपण आपल्या जे जेनझी आहे किंवा आपल्या देशाची जे न्यू जनरेशन आहे त्यांच्यावरती नक्कीच आपल्या किंवा अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं नक्कीच त्यांना म्हणू शकतो, व ते आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचं नक्कीच प्रयत्न करतील. हेच लेखकांना एक विश्वास आहे. पहा, व तुम्ही पण हेच पॉईंट तिथं नक्की सांगू शकता की जरी त्यांचं म्हणजे जरी आपले आणि त्यांचे विचार जरी मतभेद होत असतील, जसं की पहा इमोशनल ट्रॉमा वगैरे असे शब्द थोडेसे डिफरंट असतील, परंतु अवेअरनेस त्यांना पण आहे आपल्या देशाबद्दलचं. हेच थोडंसं तुम्ही ना पॉझिटिव्ह तिथं लिहू शकता. व किसान आंदोलन किंवा बांगलादेश आणि नेपाळचं आंदोलन आणि युनायटेड स्टेटमधले हे 2 आंदोलन तुम्ही लिहू शकता. ओके, जेनझी आणि प्रिव्हियस जनरेशनचे. बाकी पहा इंडियाबद्दलचं तसं नाही लिहिलात तरी चालेल, पण ग्लोबल लेवलवरती तुम्ही हे 2 आंदोलन लिहिलात ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. चांगले मार्क तुम्हाला इथून नक्की मिळतील. कारण पहा आपल्या देशामध्ये तशा पद्धतीने जास्त असं मोठं काही घडलेलं नाही आहे, व ते चांगली गोष्ट आहे. पहा, कारण आपला देश अवेअर आहे व लिबरल नक्कीच आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. पण अगदी याच्या उलट म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह सेन्समध्ये वगैरे लिहिलात ना तर थोडंसं निराशावादी माणूस आहे की काय असा तिथं सेन्स येतो. त्यामुळे जे मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात ना त्याच तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला आता समजला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे भाषा मॅटर्स इन इंडियाज मल्टीलँग्वेज मुवमेंट. अतिशय महत्त्वाचा हा आर्टिकल आहे. UPSC यावरून प्रश्न विचारतो. आता पहा यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे फेब्रुवारी 21. ओके, मग 21 फेब्रुवारी रोजी मदर लँग्वेज डे साजरा केला जातो. कोणता? मदर लँग्वेज डे. मग अगदीच पहा आपली मातृभाषा आहे मराठी. बरोबर, मदर लँग्वेज डे. मग यानुसार जर तुम्ही पाहिलात तर अगदी भारत देशामध्ये जर तुम्ही पाहिलात तर 2011च्या जनगणनेनुसार 1300पेक्षा जास्त लोकल लँग्वेज बोलली जातात व 121 कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज त्यांना हे दिलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे. ओके, 121 कॉन्स्टिट्युशनली रिकॉग्नाइज्ड लँग्वेजेस आहेत आणि 1300पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्याच्यानंतर आपल्या मराठी भाषेला
क्लासिकल लँग्वेजचा जो दर्जा देण्यात आला याबद्दल पण थोडंसं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे तुमचं होमवर्क असेल, कारण MPSCला तसे प्रश्न विचारले जातील. पण UPSCमध्ये काय होतं पहा, डायरेक्टली कॉन्स्टिट्युशनली रिकॉग्नाइज्ड जे 22 भाषा आहेत पहा दुसऱ्या, ओके, त्या भाषांबद्दल नक्की चर्चा केली जाते. व लास्ट इयर आय थिंक 2024मध्ये असा प्रश्न पण आलेला होता, मैथिली भाषा वगैरे जे आहेत ना, तो प्रश्न आलेला होता. त्यामुळे तुम्ही ते 22 भाषांवरती ना जास्त लक्ष ठेवा. ओके, व निबंधमध्ये वगैरे लिहित असताना किंवा अगदीच 1300 भाषा ह्या युनिटी इन डायव्हर्सिटी हे दाखवण्यासाठी मी याचा वापर नक्की करू शकता 2011च्या जनगणनेचा. डन, हा डाटा आय होप समजलेला असेल. मग त्यानंतर आता पहा, दरवर्षी काय करतं, यालाच अनुसरून दरवर्षी युनेस्को म्हणजे फेब्रुवारी 21 रोजीच युनेस्को दरवर्षी एक रिपोर्ट पब्लिश करतं. मग यावर्षी पण त्यांनी रिपोर्ट पब्लिश केलेली आहे, भाषा मॅटर्स मदर टंग अँड मल्टीलँग्वेज एज्युकेशन या नावाचं या शीर्षकाची रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे यावर्षी. व यावर्षीची जर तुम्ही थीम पाहिली ना, तर थीम आहे पहा यावर्षीची युथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन. परीक्षेला हा पण प्रश्न येऊ शकतो, CDS CAPFला हा प्रश्न येतो, त्यासाठी लक्षात ठेवा. आजच्या दिवसाची थीम काय आहे, मदर लँग्वेज डे आहे आज, व युथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन हे थीम आहे यावर्षीची. व यावर्षीची 7वी रिपोर्ट युनेस्कोने पब्लिश केलेली आहे. युनेस्कोद्वारा यावर्षीची 7वी रिपोर्ट पब्लिश केली आहे भारत संदर्भात. त्यांनी म्हटलेलं आहे भाषा मॅटर्स मदर टंग अँड मल्टीलिंग्वल एज्युकेशन ही रिपोर्टचं नाव आहे. व या रिपोर्टमध्ये त्यांनी चर्चा काय केलेली आहे पहा, की भारत देशामध्ये अतिशय जास्त डिफरंट लँग्वेज बोलले जातात, बरोबर. व हे अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आज जर तुम्ही मराठी बोलत असाल, किंवा एक बेस्ट उदाहरण मी थोडंसं साऊथ मूव्हींचं वगैरे देतो. आता पहा, तुम्ही साऊथ मूव्ही जर पाहिली असाल ना, तर त्यामध्ये त्यांचं कल्चर तिथं खूप टिकून त्यांनी ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने, म्हणजे प्रत्येक मूवी वगैरे जर पाहिलात ना, तर टेम्पल वगैरे असतं. ओके, मग टेम्पल म्हणजे अगदी पहा, म्हणजे आपल्या बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने दाखवणार नाहीत, परंतु तिथे जास्त पद्धतीने त्यांचं कल्चर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो साऊथ मूवीजचा. ओके, मग हे का, तर त्यांनी त्यांचं कल्चर प्रिझर्व केलेलं आहे. व कल्चर कुठून प्रिझर्व होतं, तर त्यांची भाषावरून. ओके, आपण जर आपल्या मराठी भाषेला जर प्रिझर्व करून ठेवलं ना, तर अगदी आपण पण कल्चर म्हणजे आपलं टिकून असतं. अगदी तसंच आहे पहा, तमिळनाडूमध्ये ज्या वेळेस भाषेचा वगैरे वाद होतो ना, ते अतिशय पुढे येतात, सर्व पार्टीज मिळून पुढे येतात. का पुढे येतात, तर त्यांना माहिती आहे तमिळ फर्स्ट. अगदी त्या पद्धतीने पहा, त्यांनी तमिळबद्दल कोणताही वाद तिथं हे करू शकत नाहीत. म्हणजे हिंदी जर त्यावरती इम्पोज वगैरे करायचं म्हटलं तर ते खपून घेणार नाहीत, बरोबर आहे. अगदी तशाच पद्धतीने त्यांची भाषा टिकली, यामुळे त्यांचा आज कधीला कल्चर टिकलेला आहे साऊथ इंडियामध्ये, बरोबर आहे. मग यासाठीच भाषा आपली लुप्तप्राय होता कामा नये, बरोबर. आज घडीला पहा, जवळपास लोकल 1300 लँग्वेज बोलल्या जातात, बरोबर आहे. म्हणजे जे ट्रायबल्स वगैरे आहेत ना, त्यांच्यामध्ये जास्त तिथं डायव्हर्सिटी वगैरे येते. ओके, म्हणजे प्रत्येक आता आज महाराष्ट्रामध्ये पण पहा गोंडी भाषा बोलली जाते ट्रायबल पीपलमध्ये. म्हणजे अगदी तुम्ही नांदेड जिल्हा किंवा किनवट क्षेत्र जर पाहिला तर तिथे भरपूर आहेत आपल्या पण महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी भाषा बोलणारे. ओके, पण त्यांचं कल्चर आपण प्रिझर्व करत आहोत का, तर बिलकुल नाही. त्यासाठीच आपल्याकडे पेसा ॲक्ट आला, की बाबा त्यांची जी लँग्वेज आहे किंवा त्यांचं जे कल्चर आहे ते प्रिझर्व व्हावं. व अगदी त्यांचे जे शिक्षक, आता अगदी ज्यावेळेस सरळ सेवा भरती वगैरे निघते त्यावेळेस हा वाद नक्की येतो, पण त्यांचं कल्चर प्रिझर्व करण्यासाठी आपला पेसा ॲक्ट खूप जरुरी आहे. ओके, थोडंसं विषयांत झालं, पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगण्याचा प्रयत्न केला, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता अगदी तशाच पद्धतीने इथे या भाषा रिपोर्ट जी आहे, यावर्षीची युनेस्कोने 7वी जी रिपोर्ट पब्लिश केली पहा इंडियाबद्दलची, त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ओडिसामधील. तर पहा, ओडिसामध्ये 21 ट्रायबल लँग्वेज आहेत व 17 जिल्हे आहेत पहा. ओके, 17 जिल्हे आहेत, त्यापैकी 21 ट्रायबल्स तिथं भाषा बोलल्या जातात. व त्यामध्ये पहा 90,000 विद्यार्थी तिथं शिकतात व त्यांच्या ट्रायबल लँग्वेजमधून शिकतात. ही बेस्ट आहे, कारण ओडिसामध्ये पण जर तुम्ही पाहिलं तर ट्रायबल पीपल जास्त आहेत, बरोबर. मग ट्रायबलचं कल्चर टिकवण्यासाठी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण जर दिलं ना, तर ते खूप बेटर होईल. कारण अगदी पहा, जर तुम्ही आता इथे पण त्यांनी एक आकडेवारी दिलेली आहे पहा, कुठे गेली ती NCERTची आकडेवारी. तर जवळपास 44% जे विद्यार्थी आहेत, ओके, तर जवळपास 44% विद्यार्थ्यांना ना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण आज घडीला मिळू शकत नाही. मग त्यांच्या मातृभाषेतून जर त्यांना शिक्षण मिळालं नाही तर प्रॉब्लेम काय होतात हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहा, आता अगदी माझंच उदाहरण घ्या तुम्ही. मला मराठी येते, बरोबर, पण मला जर मराठीमध्ये शिक्षण न मिळता मला इंग्लिश माध्यमातून जर शिक्षण मिळालं तर प्रॉब्लेम काय होतो पहा. पहिल्यांदा थोडंसं ठीक आहे, मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन की इंग्लिशमध्ये हे काय बोलत आहेत वगैरे, बरोबर. मग एक लेवलपर्यंत मी इंग्लिश समजून घेईल, परंतु त्याच्यानंतर माझी लेवल संपेल ना.
माझ्याजवळ सहज शब्दातच नसतील, मला काय बोलत आहेत ते शिक्षक सहज समजतच नसतील, तर काय होतं पहा, मला शाळेचा म्हणजे मला शाळेचा राग यायला लागतो व मी पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जाईल का ज्यावेळेस राग येईल त्यावेळेस? बिलकुल नाही. मी लगेच काय होईल पहा, शाळेपासून ड्रॉपआउट होईल व मी दुसऱ्या कुठेतरी कामाला वगैरे जाईल. मग अगदी तसंच होत आहे आपल्या स्कूलिंग एरियामधील जे जास्त विद्यार्थ्यांचं ड्रॉपआउट रेट वाढलेलं का आहे, तर त्यांना मातृभाषेतून शिक्षण न मिळणं हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. व हे कुठं होतं, जास्त करून रुरल भागात होतं. व रुरल भागात का होतं, तर बोलीभाषेत शिक्षण न मिळणं हेच कारण आहे. ट्रायबल पीपलमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं ड्रॉपआउट रेट जास्त का आहे, तर हेच कारण आहे ना, त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षणाच्या सोयी तिथं उपलब्ध नाहीत. मग ते काय करतील, तर अगदी पहा ड्रॉपआउट रेट तिथं जास्त वाढेल. किंवा रुरल एरियामध्ये पण हे एक कारण आहे. कारण पहा, अनएम्प्लॉयमेंट किंवा अगदीच वडिलांचं जे स्थानांतर वगैरे असतं हे दुसरे कारण आहेत. पण त्यातील प्रमुख कारण म्हणून याबद्दल तुम्ही नक्की लिहू शकता, कारण ही आकडेवारी मी दिलेली नाही आहे, तर NCERTची स्वतः आकडेवारी आहे. किंवा 44% विद्यार्थ्यांचं ड्रॉपआउट 44% विद्यार्थी आहेत त्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही व त्यामुळेच पुढे परिणाम होतात. त्याच्यानंतर अगदीच पहा, UPSCमध्ये पण प्रॉब्लेम कुठं आहे, तर UPSCमध्ये ज्यावेळेस कम्प्रेहेन्शनचे आपण सॉल्व्ह करायला लागतो, CSATचे कम्प्रेहेन्शन सॉल्व्ह करायला लागतो ना, त्यावेळेस पण आपला इतस्त समस्या येते. म्हणजे मराठी विद्यार्थी तिथे UPSCमध्ये जास्त पुढे जाऊ का शकत नाही. किंवा अगदीच पहा, इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत ते पुढे का जाऊ शकतात, तर अगदी त्यांना रीडिंग कम्प्रेन्शनचा जो पार्ट आहे तो वाचताना अगदी सोपा जातो. पण आपल्याला तसं होतं का, आपला तिथे नक्कीच प्रॉब्लेम येतात. किंवा जे हिंदी भाषिक विद्यार्थी आहेत त्यांना पण तिथे प्रॉब्लेम येतात, कारण होऊ शकत नाही कमी वेळेमध्ये आणि प्रेशराईज कंडिशनमध्ये तुम्ही CSAT तेवढा म्हणजे ॲक्युरेसीने तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही, कारण खूप प्रेशर असतं UPSCमध्ये. ओके, मग यासाठीच पहा, इंग्लिश लँग्वेज आता जे विद्यार्थी तयारी करत आहेत UPSCची त्यांनी प्लीज इंग्लिशला थोडंसं तुम्ही जवळचं करा. ओके, आता हेच जर तुम्ही MPSCमध्ये पाहिलात ना, तर अगदी मी पण MPSC दिलेली आहे. म्हणजे पहा, मी फक्त CSAT जे आहे ना ते आपल्या पॅसेजवरतीच पास झालेलं. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, MPSC CSAT कम्प्रेन्शनवरतीच, तिथं दुसरे प्रश्न सॉल्व्ह करण्याची आवश्यकताच पडत नाही. ओके, तुम्ही पण अनुभव नक्की याचा केला असाल. फक्त 26-27 तुमचे प्रश्न बरोबर आणायचे असतात. बरोबर आहे. मग ते लवकर होऊन जाऊ शकतं. MPSCचं जे CSAT आहे ना ते खूप इझी आहे, पण UPSCचं त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात ना एकदम क्लिष्ट आहे व तिथं होत नाहीत पास. याचं नेमकं कारणच ते आहे. व म्हणजे आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण घेण्याचा मी प्रयत्न केला गेला इथं. व अगदी याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर जे विद्यार्थी आहेत ना त्यांना दुसरी भाषा शिकवा तुम्ही. ओके, पण लवकरात लवकर म्हणजे अट्टहास करू नका की याला तिसरी भाषा आलीच पाहिजे. ओके, त्यामुळे पहा, आपल्या महाराष्ट्र राज्याने डॉक्टर नरेंद्र जाधव समिती पण बसवलेली होती. व अगदी जर हा प्रश्न परीक्षेला पण येऊ शकतो, त्यासाठी हे जे मी पॉईंट बोलतोय ना ते खूप महत्त्वाचे आहेत. 44% विद्यार्थी ते सांगू शकता तुम्ही. हे जी मी आकडेवारी दिलेली आहे ना हे प्लीज तुम्ही सांगू शकता. त्यानंतर ओडिसाचं उदाहरण तिथं पॉझिटिव्हली वे तुम्ही नक्की देऊ शकता की 21 ट्रायबल लँग्वेजेसमध्ये तिथं 17 जिल्ह्यांमध्ये पहा, 17 जिल्हे जर पाहिला तर 21 ट्रायबल लँग्वेजेस तिथं बोलले जातात. बरोबर आहे. पण तरी देखील त्यांनी ओडिसा सरकारने काय केलेलं आहे, त्यांच्या लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना 90,000 विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवत आहेत. ओके, म्हणजे हे अतिशय चांगली गोष्ट आहे ओडिसा राज्य सरकारची. त्याच्यासोबतच पहा, तेलंगणा सरकारने पण काय केलेलं आहे, तर डिजिटल माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांना. मग यासाठी त्यांनी दीक्षा पोर्टल काढलेलं आहे, किंवा दीक्षा हे मल्टीलिंग्वल टूल त्यांनी काढलेलं आहे. ओके, हे कशासाठी काढलेलं आहे, तर ट्रायबल पीपल किंवा जे लोकल लँग्वेज बोलतात ना त्यांना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये सपोर्ट करण्यासाठी ही दीक्षा पोर्टल काढलेलं आहे त्यांनी. ओके, मग अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी सेंट्रिक अप्रोचनं तिथे विद्यार्थ्यांना मदत करू शकता. मग केंद्र सरकारने काही केलेलं आहे का, तर यस, केंद्र सरकारने काय केलं आहे विद्यार्थ्यांसाठी, तर PME विद्या, आदिवाणी, त्यानंतर भाषिणी. ओके, अशा पद्धतीने जे नवीन उपक्रम आहेत ना केंद्र सरकारतर्फे पण राबवण्यात येत आहेत. ओके, प्लीज हे 3 उपक्रम तुम्ही लक्षात ठेवा. UPSCला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ट्रान्सलेशनसाठी किंवा अगदीच पहा लोकल लँग्वेजमधील जे एज्युकेशन आहे त्याला जर सपोर्टचा प्रश्न आला ना तर हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर AI फॉर भारत कम्युनिटी डेव्हलप्ड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने AI फॉर भारत, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहिलेलं आहे किंवा AI समिट झाली, यामध्ये पण पहा अगदी ट्रान्सलेशन किंवा अगदी आपल्या लोकल लँग्वेजला सपोर्ट करण्यासाठी AI फॉर भारत हे पण तिथं टूल आलेलं आहे. ओके, याचा पण आपण एज्युकेशनमध्ये नक्कीच चांगला वापर करू शकतो. कारण जर मातृभूमीमध्ये एखाद्या मातृभाषेत जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं ना तर ते खूप इम्पॅक्ट पडतं. आता अगदीच आपले पण व्हिडिओ पहा, मी काय मराठीमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता अगदी यूट्यूब चॅनलवरती हिंदीमध्ये पण आहेत, पण हिंदी म्हटल्यानंतर ना किंवा इंग्लिश माध्यमातून पण आहेत, पण थोडंसं ना ती क्लिष्ट होतं तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या मेंदूला काय करावं लागतं, हिंदीमधला विचार ग्रास्प करावा लागतो, मग त्याचं ट्रान्सलेशन करावं लागतं, मग तुम्हाला समजून सांगावं लागतं किंवा याचं म्हणणं असं म्हणत आहे मास्तर म्हणून. मग पण मराठीचं तसं आहे का, तुम्ही डायरेक्टली आपल्या ज्या भावना आहेत ना तुमचा आणि माझं डायरेक्टली मेंदू तिथं कनेक्ट करू शकेल. या पद्धतीने आपलं
म्हणजे हे होतं, भावना आदानप्रदान होऊ शकतात. पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये थोडंसं एक माध्यम तिथं ट्रान्सलेशनचा वापर करावा लागतो आपल्याला, त्यावेळेसच आपल्या भावना एकूणेकांकडे पोहोचतात. त्यामुळे पहा थोडंसं तिथं ना गॅप येतो, एक भाषेचा तिथं गॅप नक्की निर्माण होतो. मग यासाठीच जे भाषा आहे किंवा व्हाय भाषा मॅटर्स हे तुम्हाला आय होप समजलं असेल. व युनेस्कोची ही रिपोर्ट आहे. प्लीज हे युनेस्कोच्या रिपोर्ट आणि ही जी आकडेवारी यामध्ये दिली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता अगदी जरी तुम्ही हे व्हिडिओ ऐकत असाल किंवा पाहत असताना तुम्ही हे जरी आकडेवारी लक्षात नाही ठेवली तरी PDF मध्ये तुम्ही जाऊन ना ही आकडेवारी प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. निबंधासाठी किंवा अन्य जिथे जिथे एज्युकेशनबद्दल प्रश्न विचारले जातील ना, ही आकडेवारी लिहिलात ना तर खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क तिथं मिळतील. कारण आता पहा UPSCमध्ये ॲन्सर लिहिणं हे काही मोठं चॅलेंज नाही आहे, परंतु व्हॅल्यू ॲडिशन करणं खूप मोठं चॅलेंज आहे. ओके, मग व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला ही डेली बेसिसवरच करावं लागतं. त्यासाठी मी ही जी डेली आकडेवारी किंवा तुम्हाला जे पॉईंट सांगत असतो ना ते प्लीज तुम्ही कलेक्शनमध्ये ठेवा तुमच्या. ओके, आता आपण इथे थांबूयात. लोकसत्तामध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नव्हत्या, पहा स्किप केला आजचा लोकसत्ता तरी चालेल. ओके, थांबूयात इथे. धन्यवाद.